नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 5वा समास 7वा बद्ध लक्षण। श्रीराम सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परी ते अवघे चत्वार बोली जेती ऐकतयाचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमुक्षु साधक जाण चौथा सिद्ध या चौघा विरहित काही सचराचरी पाचवा नाही आता सोहे सर्वही विशद कर। बद्ध म्हणजे तो कोण कैसे मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखून कैसी जाणावी श्रोती व्हावे सावध प्रस्तुत ऐका बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित गुरुबंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। दशक 5 समास 7 या दासबोध ग्रंथातील गुरुशिष्य संवादामध्ये समर्थांनी बद्ध लक्षण सांगितलेले। समर्थ सांगतात या अध्यात्मशास्त्रामध्ये या जीवसृष्टीमध्ये संपूर्ण सगळ्या मानव जातीचे 4 प्रकार वर्णन केलेले आहेत। फक्त 4 सांगितले। काय सांगितलं? बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध। या 4 प्रकाराच्या व्यतिरिक्त 5वा प्रकार अस्तित्वातच नाही आहे। आणि मग ह्या 4 प्रकारांपैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे काय? तर बद्ध। आता आपल्याला प्रश्न पडेल बद्ध म्हणजे काय? तर हो बांधलेला, साधा सरळ अर्थ। जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात। पण बांधलेला कशाने? हा बांधलेला आहे तो वासनेने, इच्छेने, आकांक्षाने, मायेने बांधलेला आहे आणि म्हणून याला समर्थ बद्ध असे म्हणतात। अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे दासबोधामध्ये। समर्थ म्हणतात की हा बांधलेला आहे तो फक्त मुख्य कशाने बांधलेला आहे? तर द्रव्य आणि दारा, द्रव्य दाराने बांधलेला आहे। त्यासाठी समर्थ अतिशय सुंदर वर्णन करतात की काय म्हणतात? नेत्री द्रव्य दारा पाहावी, श्रवणीय द्रव्य दारा ऐकावी, चिंतनीय द्रव्य दारा चिंता नावी, या नाव बद्ध। काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजना, या नाव बद्ध। मग हा जो मनुष्य आहे बद्ध, हा संसारामध्ये फक्त द्रव्य आणि दारा, द्रव्य म्हणजे काय? तर पैसा, धनसंपत्ती, इस्टेट, आणि दारा म्हणजे काय? तर कामिनी किंवा स्त्री, आपली बायको, याच्यामध्येच तो अडकलेला आहे तो। आणि आपण सगळे बद्धच आहोत की नाही? परंतु आपण माऊलींच्या चरणाजवळ आलो म्हणून थोडं मुमुक्षाच्या मार्गाला लागलेले। पण आपण हा बद्धांचा ओघ कसा आहे? मोठ्या प्रमाणात आहे। आणि हा वासनेने, मग ही वासना कसली आहे की मला माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझं
माझं माझं आणि माझंच, याच्या पलीकडे त्याला दुसरं काहीही दिसत नाहीये. अशा या बद्धाला समर्थ काय म्हणतात माहितीये? हा डोळे आहे पण आंधळा आहे हो. कारण या डोळ्यावर त्यांनी कसली पट्टी बांधलेली आहे? ते वासनेची पट्टी बांधलेली आहे. याला संसाराव्यतिरिक्त काहीच दिसत नाहीये. म्हणून आपण म्हणतो ना, जसा चष्मा घातला तसा आपल्याला जसं आपण निळ्या कलरचा चष्मा घातला तर आपल्याला त्याच्यातून निळच कलरचं जग दिसेल, तसं याने वासनेची पट्टी बांधलेली आहे. फक्त व्यवहार संसार याच्या पलीकडे ह्या चौकोटी बाहेर तो अजिबात जात नाही. म्हणून आता समर्थ म्हणतात, याला प्रपंच हा इतका नेटाने करतो, व्यवहाराने करतो, एक पैशाचा हिशोबही तो बाजूला करणार नाही, परंतु परमार्थाचा अनादर करतो. समर्थ म्हणतात, प्रपंचाचा आदर आणि परमार्थाचा अनादर. आणि जगद्गुरु श्री काय सांगतात यासाठी आपल्याला हरिपाठामध्ये आपण जर ऐकलं असेल तर माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. वासना लागे जीवा तेने दुःख मिळेल, तेने उपाधी बळावेल की. वासनाने प्रपंच मानिला अनंत, कडक आणि कामिनी माझी माझी. माझी माझी पुत्री पौत्र आणि धन, नरेंद्र म्हणे जीन झाले हीन. अहो, ह्या वासनेच्या पाठीमागे लागून माझं माझं म्हणून माझी बायको, माझी पुत्री, माझं घर, माझा संसार, माझा व्यवहार, माझा धंदा, माझं माझं आणि माझं. शेवटी काय होतं? या सुखासाठी, हे मिळवण्यासाठी त्याला कसली गरज लागते? पैशाची गरज लागते की नाही? मग हा पैसा कुठून आणायचा? 1000-2000ची नोकरी त्याला परवडेल का? त्याला किती पाहिजे असतं महिन्याला? 40-50 हजार पाहिजे असतात, पण त्याची कुवत नसते. मग तो काय करतो? आडमार्गाला जातो आणि अज्ञानपणामुळे तो भ्रष्टाचार करतो, लाचलुचपत घेतो आणि भरपूर पैसा कसा मिळेल, तो पण माझ्या सुख चैनीसाठी, माझ्या घरासाठी, हा मी जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल याच्याकडेच त्याचं लक्ष असतं. आणि या पैशाच्या मागे धावून 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 शेवटी काय होतं? ऊस गोड लागला तर किती खावा, माती तोंडात जाण्यापुरता. ज्यावेळेस माती तोंडात गेले त्यावेळेस काय होतं? माती तोंडात जाते. म्हणून ज्यावेळेस सुखासाठी वनवन 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 भटकतो त्यावेळेस त्याला काय येतं? तर ज्यावेळेस तो कर्ज काढतो, सट्टा जुगार खेळतो, मटक्याचा नाद लागतो, व्यसनाच्या आहारी जातो आणि असे वाईट व्यसन, त्याला दारूचंही व्यसन लागतं. आणि मग काय होतं? जो पैशाने त्याला सुख मिळालेलं असतं त्या घरात काय येतं? त्या घरात येतं भांडण, येतं दारिद्र्य येतं. आणि मग अशा वेळेस बायको म्हणते, हो ऐकलं का, पैसे कमी पडायला लागले आपल्याला. आणि मग बायको भांडायला लागते हो. मुलं बाळं सुद्धा बापाला किंमत देत नाही. आणि अशा वेळेस त्याचं हीन दीन जीवन होतं. जगद्गुरु श्री काय सांगितलं? नरेंद्र म्हणे जीन झाले हीन. एवढा तो सुखासाठी, त्या संसारासाठी वणवण भटकत असतो. माझी मुलं, माझी बाळं, संसार सुखी व्हावा म्हणून तो रात्रीची दिवसाचा रात्र करून पैसा कमवत असतो. पण तीच लोक नंतर काय म्हणतात? तुमचा उपयोग नाही आहे घरात, नुसतं काय घरात 2 टाइम जेवायलाच येतात का? ऐकतो ना आपण. म्हणजेच काय? पैशाच्या पाठीमागं बायको असते, बायकोच्या पाठीमागं सगळा संसार असतो, परंतु हा सोडायचा असतो. परंतु समजत नाही ना, अज्ञान आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं आंधळा आहे तो. आणि त्या आंधळ्यामुळे त्यांनी वासनेची पट्टी बांधल्यामुळे 10 दिशा शून्याकार वाटतात त्याला. 10 दिशा शून्याकार वाटतात. आणि अशा वेळेस या अज्ञानी जीव वणवण भटकतो आणि एवढा त्रागा करून घेतो की एक वेळेस अशी येते की हे जीवन नकोशी वाटतं. कर्जाचा डोंगर झालेला असतो, घरात सुख नसतं, कटकटी निर्माण होता आणि काही काही वेळेस वाटतं की नको, हे जीवनच नको. आणि म्हणून असा व्यक्ती आत्महत्येपर्यंत सुद्धा प्रवृत्त होतो. असाच मी एक इथे दृष्टांत आपल्याला सांगू इच्छिते, तोही समर्थांचाच आहे. की असाच एक दुःखाने संसाराने त्रागलेला असा मनुष्य घर सोडतो आणि आपलं घर सोडून निघून जातो की नको, मी याचा त्याग करतो. की ज्या ठिकाणी मी या सुखासाठी, यांच्यासाठी, नवरा बायको मुलांसाठी वणवण व जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आज तिथेच मला 2 वेळचं पोटभर जेवणही मिळणार नाही. आणि असा म्हणून तो घर सोडतो, राणीवणी भटकू लागतो आणि एका गावातून दुसऱ्या गावात जातो. त्या ठिकाणी त्याला आश्रम दिसतो.
समर्थ रामदासांचा आश्रम असतो तो. आश्रमात बघतो समर्थ आहे ते, इथे मला नक्कीच काहीतरी उपाय सापडेल ह्या त्रासातून मुक्त होण्यासाठी. आणि अशा वेळेस आश्रमात जातो, समर्थांच्या पाया पडतो आणि विनवणी करतो. खूप त्रासलेलो आहे मी या संसाराला कंटाळलेलं आहे. एक मन वाटत होतं ह्या देहाचा त्याग करावा, परंतु मला तुमचा आश्रम दिसला आणि मी आपल्याकडे उपाय, याच्यातून सुटका होण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहोत. मला काहीतरी उपाय सांगा ना. समर्थ म्हणतात, बाबा रे तू असं कर, मला आता वेळ नाही आहे ना, तू उद्या 4 वाजता नक्कीच ये, नक्कीच मी तुला याच्यावर उपाय सांगेल. उपाय सांगणार आहात, पण वेळ कधीची दिली? उद्याची दिली. संयम हवा की नाही? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की उद्या ये तू. अशा वेळेस तो म्हणतो ठीक आहे, एक दिवस लेट करूया घरातून बाहेर जाणं. म्हणून तो आपल्या घरी येतो आणि बरोबर दुसऱ्या दिवशी 4 वाजता समर्थांच्या आश्रमात जातो. लांबून आलेला बघितलंच तर समर्थांनी, हा येतोय. आणि समर्थ काय करतात? सद्गुरूंच्या कला आणि लीला खूप वेगवेगळ्या असतात, कारण त्या लीलेतूनच त्यांना भक्तांना, शिष्यांना घडवायचं असतं. ज्यावेळेस तो बद्ध जीव समोरून येतो त्यावेळेस समर्थ काय करतात? त्या आश्रमाचा खांब असतो, त्या खांबाला घट्ट मिठी मावळून आवळतात आणि ओरडतात. काय म्हणतात माहिती आहे आपल्याला? मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. त्यावेळेस तो माणूस म्हणतो, माझं काहीतरी चुकलं का? हे काय असे वेड्यासारखे करतात? नक्कीच मी चुकीच्या व्यक्तीकडे आलेलो आहेत. आणि स्वतःच खांबाला घट्ट मिठी मावळून आवळून बसतात आणि म्हणतात मला सोडो, मला सोडो. तो ते बद्ध जीव, तो संसाराने त्रागलेला माणूस तो जवळ येतो आणि समर्थांना म्हणतो, समर्थ का ओरडता तुम्ही? मला सोडवा, मला सोडवा. अहो तुम्ही तर स्वतःच त्या खांबाला मिठी मारून बसलेला आहात ना. तुम्ही सोडलं त्या खांबाला तर नक्कीच तो सुटेल ना. तुम्ही स्वतः चावळून बसलात आणि म्हणता मला सोडवा, मला सोडवा. समर्थ त्याच्याकडे बघतात आणि काय म्हणतात, हे तुला समजतं ना? हे तुला समजलं ना की अरे मी स्वतःच या खांबाला मिठी मारली आणि म्हणतो मला सोडवा, मला सोडवा. तसा तू त्या संसाराला तू घट्ट मिठी मारून बसला. माझी बायको, माझं धड, माझी इस्टेट, माझं घर, माझं 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 हे सगळं तू आवळून बसलास आणि म्हणून तू त्रासलेला आहे. तू सोड. तू सोडलं का तो आपोआप सुटेल. ह्या दृष्टांताचं तात्पर्य हेच घ्यायचं की संसारात राहायचंय, परंतु तो अंगाला चिटकून घ्यायचा नाहीये. त्याच्यातून सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर बघा, आपण मी एक छोटंसं उदाहरण देते आपल्याला की चिक्कू आपण सगळ्यांनीच खाल्ला असेल की नाही? चिक्कू आपण सगळे खातो, पण निरीक्षण करतो आपण त्याचं कधी? त्या चिक्कूमध्ये बी असते, बी. त्या चिक्कूमध्ये बी असते, ती त्या गरात राहते, परंतु आपल्या स्वतःच्या अंगाला थोडंही त्या गर चिटकून देत नाही. तसा तो संसारात राहायचंय, परंतु संसार आपल्याला चिटकून द्यायचा नाहीये. आणि यासाठीच बीचं उदाहरण दिलेलं आहे की आपण संसार सोडायचा आहे का भाविकांनो? संसार करायचा नाही का? लग्न करायचं नाही का? मुलाबाळांना जन्म द्यायचा नाही का? अवश्य द्या, अवश्य द्या. कारण संतांनी संसार सोडलेला नाही आहे. नामदेव महाराजांनी संसार सोडला, तुकाराम महाराजांनी सोडला, आपल्या जगद्गुरु श्रींनी अतिशय उत्तम प्रकारे संसार करून आज जगद्गुरु श्रींच्या पदवीला, आज त्या पदाला ते प्राप्त झाले. का? तो उत्तम प्रकारे संसार करून परमार्थ केला. आणि तो एवढा केला तर लाख नाही, कोटी लोकांना त्यांनी त्या बद्धांना मुमुक्षाच्या मार्गाला लावलं. म्हणून संसार सोडायचा नाहीये, त्याच्यात राहा, परंतु कसं राहा? अलिप्त राहा. आणि म्हणून आपण या ठिकाणी एक गजर घेऊया, तोही माऊलींचाच आहे. जगद्गुरु श्री काय सांगतात? अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे. सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे. सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे. सुंदर नर देह वाया घालू नको
अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. तू घालवू नको रे, तू घालवू नको रे. बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. घालवू नको रे, तू घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. घालवू नको रे, तू घालवू नको रे. बहु पुण्याने मिळाला नर देह रे, ऐसा फुका तू घालवू नको रे. घालवू नको रे, तू घालवू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नर देह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली बद्ध जीवा तू जगू नको रे. हा सुंदर नरदेह असा फुकट वायाला घालू नको. उणे पुरं आयुष्य किती मिळतं? 60पर्यंत जास्तीत जास्त जातात आणि 60-70पर्यंत हे आयुष्य मिळालेलं आहे, त्याचीही गॅरंटी नसते. मग असं हे सुंदर आयुष्य मिळालेलं आहे, सुंदर नरदेह मिळालेला आहे आणि मग तू या संसारामध्ये, या वासनेमध्ये किड्याप्रमाणे, मुंगीप्रमाणे घालवायचा का? तर नाही. हा नरदेह कशाने मिळालेला आहे? तर बहु पुण्य केले आहे. अनेक जन्मोजन्मीचं पुण्य आमच्या पाठीमागे आहे, म्हणून आपण हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग या नरदेहात येऊन काय करायला पाहिजे? ते समर्थ म्हणतात, सन्मार्ग तो जीवी धरणे, अन्य मार्गाचा त्याग करणे, ऐशा त्यागाविना नव्हे मिळे समाधान. सन्मार्ग जीवाला म्हणायचं तू सन्मार्गाला जा. मग हा सन्मार्ग कुठला? तर सन्मार्ग सद्गुरूंचा सहवास, संत संग. आणि या सन्मार्गाला जर या बद्ध जीव गेला तर काय मिळेल तुला? पैसा नाही मिळणार, संसारातलं सुख नाही मिळणार, तुला समाधान मिळेल. जे आंतरिक समाधान आहे, ज्याच्यासाठी तुझा जन्म झालेला आहे, जे समाधान पाहिजे आहे, या जन्माचं सार्थक करायचं आहे आणि त्यासाठी कोणता मार्ग आहे ते आपल्याला सद्गुरू सांगतात. आणि म्हणून बद्ध जीवाने या सद्गुरूंच्या संतसंगाला यायला पाहिजे, सद्गुरू सहवासात यायला पाहिजे. आपले माऊली ज्यावेळेस आपण दुःखाने त्रागलेलो होतो आणि माऊलींना विनंती करतो, येतात ना सगळेजण माऊलींच्या दर्शनाला येतात आणि काय काय विचारतात? अहो आमच्या घरात सुख नाही, समाधान नाही, पैसा कमी पडतो, कर्जबाजारी झालो, अनेक प्रश्न विचारतात. आणि मग माऊली काय सांगतात माहिती आहे ना आपल्याला? सगळ्यांना उपदेश देतात. प्रवचनातून आपण ऐकलेलं आहे की हे जे मन भरकटलेलं आहे, कारण जीवनामध्ये दुःख का येतात? कारण आपल्याजवळ नियोजन नसतं. आपल्याला जे संसारात निर्णय घ्यायचे असतात ते बिनचूक आपण निर्णय घेऊ शकत नाही, कारण निर्णय चुकतात.
नियोजन नाही आपल्यामध्ये, समय सूचकता नाही आहे, साधक बाधक बुद्धी आपल्याजवळ नाही आहे, दूरदृष्टी आपल्याजवळ नाही आहे. आणि एवढे सगळे गुण आपल्यामध्ये नाही, त्यामुळे माऊली म्हणतात तुम्ही दुःखी आहात. मग ह्या आपल्याजवळ हे गुण नाही आहे तसं नाही आहे, आपल्याजवळ हे सर्व गुण आहेत, फक्त ते परिश्रम करून विकसित करा. ते विकसित करण्यासाठी आम्ही सांगतो दिवसातून 10 मिनटं वेळ काढा आणि भक्ती करा. कारण हे काय मी कुठून आकाशातून आणून देणार नाही आहे, बाहेरून कुठूनही आणून देणार नाही आहे. मी मार्गदर्शक आहे. मला ठाऊक आहे की माणूस भटकतोय का, तर तो अज्ञानामध्ये अडकलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी जी बद्धाची लक्षणं सांगितलेली आहेत, त्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे बद्ध कुणाला म्हणायचं, की जो अज्ञानामध्ये अडकला आहे. अज्ञान काय आहे, तर अज्ञान हे आहे की हे सर्व माझ्यामुळे चालतं. बैलगाडीच्या खालून चालणारा जो कुत्रा असतो, त्या कुत्र्याला वाटत असतं की गाडी मी चालवतो. तशी आम्हा सर्वांची परिस्थिती झालेली असते. कारण आपण जेव्हा जन्म घेतो आणि जन्म घेऊन या भवसागरामध्ये पोहायला सुरुवात केली की मायारूपी लाटांच्या तडाख्यामध्ये आपण इतके कोलॅप्स होतो, इतके जमीनदस्त होतो, तिच्यातून बाहेर पडणं कठीण होतं. आणि मग त्याच्यातून बद्धाचा जन्म होतो. आणि मग हा बद्ध आपल्याला जणू काय बांधूनच ठेवलेला आहे, आपण सुटूच शकत नाही, अशा आविर्भावामध्ये जगत असतो. जसं आम्ही मागे एकदा सांगितलं होतं की वाघाचा बछडा मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढू लागतो आणि त्याला कळून चुकतं, म्हणजे तो आपल्या मनाचा असा एक ठावच करून घेतो की मी वाघ नाही आहे, शेळ्या मेंढ्यांमधलाच मी कोणीतरी आहे. आणि त्यामुळे तो जंगलाचा राजा वाघ असून सुद्धा शेळ्या मेंढ्यांचं जीवन जगतो. आपली पण हीच परिस्थिती झालेली आहे की आपण या चराचराचे स्वामी आहोत. म्हणून तर तुकोबारांनी सांगितलं ना, तुझा आहे तुझं पाशी परिवेडा जागा चुकलाशी. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं ना, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. त्याच अभंगामध्ये सांगितलं, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी तो तुझ्याच हृदय भवनी आत्माराम. म्हणजे आपल्यामध्ये देव आहे. तो देव आपल्याला न समजल्यामुळे अज्ञान निर्माण झालेलं आहे. हे सगळं मी सांभाळतो. बायकोला अनेक वेळा नवरा धमकी देतो, मी मेलो ना की बघ मग तू आणि तुझी पोरं कशी जगतात ती बघतो. नवरा मेल्यानंतर बायका मरतात का, मुलं मरतात का, कोणी कुणासाठी मरत नाही, ती जगतातच ना. ज्याला देवानं जन्म दिलेला आहे त्याची खाण्यापिण्याची राहण्याची निवाऱ्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच्या प्रार्थनाप्रमाणे त्याला कमी जास्त मिळेल. ते आपण कोणी नाही आहे, आपण सुद्धा एक कळसूत्री बावला आहोत. या कळसूत्री बावलीमध्ये संजीवनी यायला पाहिजे असेल, त्याच्यामध्ये सजीवता यायला पाहिजे असेल, मेकॅनिझमसारखं जर म्हणजे यंत्रासारखं जर आपल्याला जीवन जगायचं नसेल तर सद्गुरूंच्या शाळेमध्ये या. ही सद्गुरूंची शाळा म्हणजेच आपला संत संघ. इथे या संत संघामध्ये आपल्याला काय केलं जातं, घडवलं जातं, शिकवलं जातं. तुकोबारांच्या अभंगात बोलूया का आपण, ऐकूया का तुकोबारांचा अभंग. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भूक हरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भूक हरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, विठ्ठल नामाची
आम्हा शिकवी तू क्यासे अभंग पांडुरंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग नाम गजरात होऊ दंग नाम गजरात होऊ दंग पोथी पाण्यात कशी तरली पोथी पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तन भूक हरली शाळा शिकताना तन भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली. या शाळेमध्ये आपल्याला परमेश्वराचं नाव शिकवलं जातं. पांडुरंग गुरुच्या रूपामध्ये येतो आणि आपल्याला घडवतो आणि मग सांगतो लेकरा तुझ्या अज्ञानामध्ये आहे त्या अज्ञानातून बाहेर पडून आपल्याला पुढे प्रवास केला पाहिजे कारण हा परत जन्म नाही आहे. आणि म्हणून हे माझं माझं म्हणू नकोस हे तुझं ह्यातलं काहीच नाही आहे सगळं त्याचं आहे आणि ते त्याचं कसं आहे ते आपण पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये पाहणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.